हॅलो मित्रांनो, तुमच्यासाठी परत आज नवीन गाडी घेऊन आलो. ही आहे ग्रँड A10 स्पोर्ट्स मॉडल. आज मी या गाडीचा व्हिडिओ सांगणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते कलर असणार आहे, फीचर काय असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणते व्हेरियंटमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे, याच्यावरती मी तुम्हाला पूर्णपणे आज व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतोपर्यंत गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तुम्हाला हेडलाईट तुमची अशी असणार आहे, LED प्रोजेक्टचे हेडलाईट दिलेले असणार आहे. खाली तुम्हाला दिलेले असणार आहे DRL थोडंसं या वेगळ्या टाईपमध्ये. नंतर मग पुढची ग्रिल जी आहे ती अशी पियानो ब्लॅकमध्ये थोडीशी दिली असणार आहे. पुढचं जे पण बंपर आहे, बंपर पण तुम्हाला तसं असणार आहे दिलेलं. आणि याच्यामध्ये तुम्हाला फॉगलाईट भेटतो इकडे साईडला खाली. आणि पुढे आहे नंबर प्लेटसाठी पण त्यामध्ये दिलेली असणार आहे. खालचं जी पण असणार आहे ग्रिल तुमची ब्लॅकमध्ये दिलेली असणार आहे. आणि पुढे जे पण लोगो आहे तो तुमचा होंडाईचा सिल्वरमध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे. वरती तुम्हाला रूफलेर पण दिलेलं असणार आहे आणि शार्प मिड अँटेना पण दिलेलं असणार आहे. ही मॉडेल तुम्हाला टोटल 5 ते 6 व्हेरियंटमध्ये अवेलेबल असणार आहे. इरा, मॅग्मा, कॉर्पोरेट, स्पोर्ट्स ऑप्शनल आणि एक असणार आहे आस्टा. टायरची साईज तुम्हाला असणार आहे 175/60R 15 इंची तुमचे दिलेले असणार आहे. डायमंड कट अलॉय व्हील्स. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेस मॉडेलमध्ये तुम्हाला स्टीअरिंग असणार आहे आणि वरतून तुम्हाला व्हील कॅप पण लावायला भेटून जाईल. सेमच तुम्हाला फ्रंटला तुम्हाला दिलेली असणार आहे डिस्क ब्रेक, रिअरला तुम्हाला दिलेलं असणार ड्रम ब्रेक. आणि सस्पेन्शन तुमची पुढचे असणार आहे मॅक फर्स्ट विथ स्टोट विथ कॉईल स्प्रिंग. आणि रिअर तुम्हाला सस्पेन्शन दिलेली असणार आहे टॉरिझम बीममध्ये दिलेली असणार आहे. एक्सेल पेट्रोलची टाकी तुम्हाला असणार आहे 37 लिटरपर्यंत आणि CNG ज्या टाक्या आहेत तुम्हाला त्या 60 लिटरपर्यंत दिलेली असणार आहे. कीची तुमची असं ना गाडीची की तुम्हाला अशी दिली असणार आहे लॉक अनलॉक आणि बूट ओपन करण्यासाठी. ठीक आहे. याला आपण दाबून ठेवलं तर तुमचं पाड्यांचं बूट ओपन होऊन जाईल. खाली अनलॉक करायला गाडीला. हां, अनलॉक केली. आता ओपन केलं. ठीक आहे. वरती तुम्हाला साईडला तुम्हाला दिलेलं असतं पूर्णपणे हा पार्ट इथं असणार प्लास्टिकमध्ये दिलेलं असणार पॅकिंग वरच्या साईडला. इथं तुमचं एवढं तुम्हाला हे दिलेलं असतं एका साईडला. ठीक आहे. हे रिफ्लेक्टर आणि टूल किट दिलेलं असतं एका साईडला तुम्हाला. आणि याच्या खाली तुम्हाला 2 टाके भेटतील या ठिकाणी. हे बघा, याच्या खाली तुम्हाला 2 टाके दिलेले असणार आहे. हे बघा, 2 टाके असेल तुम्हाला 30 लिटरच्या ड्युअल टँकमध्ये तुम्हाला हे भेटून जाईल CNG एका साईडला. ठीक आहे. हे तुमची बाकीची तुमचं इथं काय लॅम्प बिम काय नाही. हां, लॅम्प नाही आहे. आणि पार्सल ट्रे तुम्हाला नाही भेटत यामध्ये. या गाडीमध्ये पार्सल ट्रे तुम्हाला बाय करावं लागेल यामध्ये. आणि बाकीची तुम्हाला टायर प्रेशर त्यामध्ये टूल किट जी असणार आहे तुम्हाला ही भेटून जाईल यामध्ये. ठीक आहे. आणि आपलं जे पण असणार आहे आपलं टूल किट बीट किट ते तुम्हाला यामध्ये खाली भेटून जाईल या ठिकाणी. आणि स्पेस तुम्हाला एवढंच भेटतो यामध्ये, म्हणजे जास्त तुम्हाला स्पेस भेटणार नाही या ठिकाणी. आणि पाठीमागचं जे पण हे आहे आपलं सीट हे तुमचे माउंटेड असणार दिलेले एका साईडला. डिक्की बंद करतो मी आता आणि रिअर डोअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. पहिले डिक्कीला आतमध्ये टाकून देतो. रिअर डोअरमध्ये तुम्हाला डोल डोअरमध्ये दिलेलं असेल. हावरती तुम्हाला ग्रे असेल. इथे तुम्हाला थोडंसं टेक्चर दिलेलं आहे. नंतर मग हे आपलं डोअर हँडल आहे इकडे चायला दिलेलं असं नाही. हे सिल्वरमध्ये दिलेलं असं नाही हे. आणि पॉवर विंडोचं तुम्हाला स्विच असणार. 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असतील यामध्ये. आणि बोस्टचे तुम्हाला स्पीकर असतील हे दिलेले या ठिकाणी 4च्या 4. आणि सीट पण तुमची अशी असणार आहे फॅब्रिकमध्ये. इकडे हे ड्रेस असणार आहे आपले माउंटेडमध्ये. तर तुम्हाला आमरेस भेटणार नाही, नॉर्मली असणार आहे हे या ठिकाणी. आणि पाठीमागे तुम्हाला जर पिलो बिलो तर ठेवायचं असं तुम्ही ठेवू शकतात. पण तुम्हाला त्यासाठी तुम्हाला ते पहिल्यांदा जे पार्सल ट्रे तुम्हाला तो बाय करावा लागेल. वरती तुम्हाला लॅम्प दिलेला असतं तो पण असणार आहे तुम्हाला. हा एक मिनटं लॅम्प हा आहे हॅलोमध्ये दिलेला असणार आहे एका साईडला. आणि इथं बघा हे ACची वेंट तुमचे हे असे असणार आहे दिलेले या ठिकाणी. ACची वेंट आहे. आणि इकडं तुम्हाला हा हे दिलेलं असणार आहे. इथे 12 वरती तुम्हाला सॉकेट दिलं असणार आहे हे. आणि तर मग आपण इथं मोबाईल चार्ज करू शकतो आपलं हे करून तिथं सॉकेट घेऊन या ठिकाणी. आणि मॅट बीट तुम्हाला ॲसेसरीच्या पार्टमध्ये पण भेटून जाईल सेमच. ठीक आहे. इकडचा हा पण पार्ट बघा. इथं आरामशीर तुम्ही 2 लोक आणि एक लहान मुलगा आरामशीर बसू शकतो. आणि इथं मला इथं बघा इथं तुम्हाला थोडं लेगरेजसोबत थोडंसं जास्त दिलेलं असतं. तुम्हाला मी आतमध्ये बसून पण दाखवतो. हे बघा वरची हेडरेस्ट पण तुम्हाला भरपूर भेटते कशाला. आता तुम्हाला लेगरूम दाखवतो. हे बघा मित्रांनो, लेगरूम पण भरपूर मोठा भेटतो. कारण की इथला हा पोर्शन जो आहे तो थोडासा आतला हेडला आहे. त्याच्यामुळे बसायला पण आरामशीर बसतं. हे बघा आरामशी बसलो मी पण पूर्णपणे इकडे साईडला आरामशीर पण बसू शकतो त्यामध्ये. बाकीचं इकडे तुम्हाला एअरबॅग भेटून जाईल सीटलाच. इकडे साईडला असणार आहे, पिलोला असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 2 दिलेले असणार आहे. एकूण 6 तुमचे एअरबॅग दिलेले असणार तुम्हाला सेफ्टीसाठी. आणि पुढे बघा पुढचा डॅशबोर्ड तुमचा हा असा असणार आहे. 8 इंचीमध्ये तुम्हाला हा अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर साईडचा पण हे दाखवून देतो व्ह्यू.
माहिती होतो. हे बघा ड्रायव्हर साईड पण तुम्हाला हा सेमच दिलाच नाही. इथं तुम्हाला हे आपलं हे दिलंच नाही, हँडल दिलंच नाही कशाला. ओव्हरविनची कंट्रोल दिलेलंच नाही. हे प्ले तुमचे डोअर हँडल दिलेलंच नाही स्लोमध्ये डोल टोनमध्ये दिसणार आहे कशाला. स्पीकर आहे, बॉटल होल्डर आहे, थोडंसं स्पेस आहे. पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिलेलंच नाही कशाला. ठीक आहे. इकडे तुमची हाईट ॲडजस्ट करण्यासाठी आणि रिक्लाइनसाठी तुम्हाला इथं लिव्हर दिलेलंच नाही. हे आपलं फ्यूल कॅप ओपन करण्यासाठी दिलेच नाही कशाला. आणि हे पण ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी हेडलाईटचे कंट्रोल. आणि इथं आपण हे चेंज करू शकतो पेट्रोल टू CNGमध्ये. याला पण हे आपण चेंज करू शकतो यामध्ये. इथलं हे जे असणार आहे ACचे व्हेंट तुमचे हे राऊंड शेपमध्ये तुम्हाला भेटवतात यामध्ये. ठीक आहे. पुढचं डॅशबोर्ड जो असतात पूर्णपणे सदा तुम्हाला फ्लॅटमध्ये दिलेलं असणार आहे. स्टेअरिंगमध्ये तुम्हाला माउंटेड असणार आहे पूर्णपणे हे बटन याच्यामध्ये. क्रूज कंट्रोल पण दिलेलं असणार आहे आणि इन्फोटेनमेंटचे तुम्हाला कंट्रोल पण तुम्हाला दिलेले असणार आहे. ड्रायव्हरसाठी आणि को ड्रायव्हरसाठी तुम्हाला असणार आहे एअरबॅग्स. टोटल 6 एअरबॅग्स तुम्हाला भेटून जातील गाडीच्या आतमध्ये. आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली गिअरबॉक्स दिले असणार यामध्ये. ॲटोमॅटिक भेटत नाही. ॲटोमॅटिक तुम्हाला फक्त पेट्रोल मोडमध्ये भेटेल. 6 स्पीड ॲटोमॅटिक असणार आहे तुम्हाला. इकडे ज्याला तुम्हाला हेडलाईटची कंट्रोल दिलेलं असणार आहे आणि आपले टर्न इंडियन लाईट. आणि इकडे आपल्याला असणार आहे हे वायपरची कंट्रोल इकडे जायला. ठीक आहे. तुम्हाला मी आता आतमध्ये बसून दाखवतो. हे बघा तुमचं हे पुढचं हे डॅशबोर्ड तुम्हाला असं असणार आहे. 8 इंच तुमचा असणार आहे हा इन्फोटेनमेंट सिस्टीम इकडे जायला. आणि तुम्हाला तुम्ही आता हे थोडंसं नॉर्मली चालू करून दाखवतो. की ही तुम्हाला फ्लिप की पण असेल आणि नॉर्मली पण तुम्हाला की यूज होऊ शकतो. इथं चला हे बघा तुमचं हे पुढचं इन्स्ट्रुमेंट कसं तुमचं हे असं असणार आहे. इकडे तुम्हाला RPM मीटर दिलेलं आहे. CNG तुम्हाला किती लेवल आहे भरलेली ते दिलेलं असणार की चायला. MID दिसले सेंटरला. आणि इकडे तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला इंजिन लाईट दिलेली असेल. CNG किती भरली आहे, लो फ्ल्यू CNGचा जो हे असणार आहे आपलं काय त्याला किती भरली ते पण तुम्हाला दिसून जाईल. इकडे तुम्हाला खाली दिलेली असणार आहे हे लो ऑइल प्रेशरला दिलेली असणार आहे. बॅटरीची लेवल आहे. ठीक आहे. इकडे जायला. आणि हे पेट्रोलचं तुम्हाला किती हे आहे फ्यूलचं हे. आणि CNG तुम्हाला हे दिली असणार जायला आपलं किती किलोमीटर चालू आहे ते. नंतर मग सेगमेंट रिमाइंडर सगळं तुम्हाला जेव्हा दिलेलं असणार आहे. आणि बाकीचं जे पण असणार आहे हे याला सेटिंग दिलेली असेल. बाकीचं तुम्हाला कंट्रोल दिलेलं असणार याच्यामध्ये. ठीक आहे. इकडे जायला तुम्हाला हे सगळं दिलेलं असणार इकडे जायला. आणि हे इकडं तुम्हाला दिलं असणार फ्यूलची इकॉनॉमी किती आहे. तिकडे CNGची इकॉनॉमी असेल आणि इकडे तुम्हाला फ्यूलची इकॉनॉमी असेल पेट्रोलची इकॉनॉमी किती असणार ते इकडे जायला. पुढे बघा तुम्हाला हा एवढा तुम्हाला इंचमध्ये हा इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेला असणार. मेनूचं बटन आहे चायला. रेडिओ, मीडिया आणि फेवरेट. ठीक आहे. हे चाललं तुम्हाला वॉल्यूमचं बटन दिलेलं असणार हे. ठीक आहे. हे चायला हे वॉल्यूमचं असणार आहे. ट्युनिंगचं असणार आहे. सेटअप आहे. ट्रॅक आहे आणि 6 आहे. ठीक आहे. मेनूमध्ये पण जर गेलो तर तुम्हाला सगळ्या प्रकारची तर तुम्हाला भेटून जातील सेटिंग. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्ही सगळे सेटिंग करू शकतात या ठिकाणी. मीडिया असणार आहे. FM आहे, AM आहे. नंतर मग फोनचे तुम्ही कॉलिंग कनेक्शन करू शकतात. नंतर मग तुम्हाला नॅव्हिगेशन पण दिलेलं असतं याच्यामध्ये. ठीक आहे. ऑल मेनू तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असतं बघा. बाकीचे तुम्हाला सगळे व्हॉईस मेमो, रेडिओ सेटिंग, क्वाइट गाईड, नंतर मग DRVM, रिअर तुमचं हे दिसणार आहे पार्किंग सेन्सर ती पण असतील. आणि कॅमेरा पण तुम्हाला दिलेला असणार आहे. मीडिया पण दिलेलं असणार की जायला. मॅन्युअली पण तुम्हाला यामध्ये सगळं दिलेलं असणार या ठिकाणी सेटिंग. वरती टायमिंग आहे, डेट आहे, किती किलोमीटर झाली ते सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल याच ठिकाणी. ठीक आहे. हे आपला FM याचा हा सेक्शन असणार तुम्हाला दिलेला. याचा आपण कनेक्शन करू शकतो. USB पोर्ट. नंतर मग दोघे तुम्हाला दिले असणार. अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले, ब्लूटूथ असणार आहे. वायफाय दिलेलं असणार आहे. नॅव्हिगेशन आपण करू शकतो यामध्ये मॅपिंग करण्यासाठी. ठीक आहे. पुढचे ACचे व्हेंट आहे, हॅझेट लॅम्प आहे. आणि तुमचे हे जे असणार आहे ACचं क्लायमेट कंट्रोल तुमचं हे मॅन्युअली असणार दिलेले. ठीक आहे. याच्याला तुम्हाला सगळं लेवल दिलेली असणार आहे. आणि इथं आपण NC ऑन ऑफ करू शकतो यामध्ये. हे तुमचे हे फ्लो दिले असतात तुम्हाला कशा पाहिजे तुम्हाला फ्लो ते दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इकडे चायला खाली तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे Type-C पोर्ट मोबाईल चार्ज करण्यासाठी. 12 वोल्टचं सॉकेट पण दिलेलं असणार इकडे चायला. या ठिकाणी जे पाठीमागे आहे तुम्हाला इथं पण दिले असणार आहे. USB पोर्ट पण दिलेलं असणार इकडे चायला हाच. नंतर मग इथं ग्लव बॉक्स असेल, फर्स्ट एड किट आणि बाकीचं ते तुम्हाला दिलेलं असेल याच्यामध्ये या ठिकाणी. आणि इथं बघा इथं तुम्हाला थोडंसं मोबाईल ठेवण्यासाठी इथं जागा दिली असणार आहे. इकडचा पण थोडासा हा जो पोर्शन बघा इथं हा थोडंसं तुम्हाला हा डिझाईनमध्ये दिलेला असणार इकडे चायला. सेमच ACची वेट तुम्हाला राऊंड शेपमध्ये असणार आहे. आणि पियानो ब्लॅकमध्ये तुमची ही थोडीशी हिथली ही कवर दिलेली असणार आहे. पियानो ब्लॅकमध्ये आणि सिल्वरमध्ये दिलेलं असणार आहे. बाकीचं तुम्हाला खाली जायला मॅट बीट होता येईल. मोबाईलला जे ठेवण्याची जागा दिलेली असणार आहे. 5 स्पीड तुमचं मॅन्युअली गिअरबॉक्स असणार आहे. इथं 2 कप होल्डर आहे. ठीक आहे. 1 कप होल्डर आहे इकडे चायला. आणि हे बॉर्डर होल्डर आहे इकडे चायला. आणि थोडंसं चिल्लर ठेवण्यासाठी आणि हँड ब्रेक दिलेलं असणार इकडे चायला. एवढं तुम्हाला सगळं याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. वरती तुम्हाला IRVM असणार आहे नॉर्मली. IRVM दिलेलं असणार नॉर्मली डे नाईट्स टाईम. वरती तुम्हाला सन वायझर विथ तिकीट होल्डर पण भेटून आल्यामध्ये. नंतर मग व्हॉईस आपण व्हॉईस कमांड पण करू शकतो. ठीक आहे.
नंतर मग सनवायझर विथ मिरर दिलेलं असणार आहे आणि हे हँडल जे असतात ते सॉफ्टमध्ये दिलेलं असणार इकडे जायला. पुढचा डॅशबोर्ड बघू शकता तुम्हाला पूर्णपणे असं फ्लॅटमध्ये दिलेलं असतं इकडे जायला. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS, EBD, ESP, हिल होल्ड असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं याच्यामध्ये भेटून जातं तुम्हाला. ठीक आहे. रिअरला पार्किंग सेन्सर असणार आहे, कॅमेरा पण दिलेला असणार आहे पाठीमागे इकडे जायला. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल आणि ॲटोबॉल फोल्डेबल नंतर मॅन्युअली आपण हे पण ओव्हर पण ऑपरेटिंग करू शकतो यामध्ये. पुढच्या डिस्प्लेमध्ये बघू शकता तुम्ही हे बघा. अरे हां, टायर प्रेशर मॉनिटर, ड्राईव्ह टू डिस्प्ले हे सगळं मला भेटून जाईल या ठिकाणीच. ठीक आहे. डोअर, लाईट, सर्व्हिस, अदर फीचर्स, लँग्वेज, रिसेट एवढं सगळं आपण याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. विचारला ठीक आहे. तुमचं किती किलोमीटर झालं ते सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सगळं यामध्ये दिलेलं असणार आहे, किती किलोमीटर झाले ते हे सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार आहे. नंतर मग इकडं आपण हे करू शकतो. व्हॉइस कमांड पण दिलेलीच नाही इथं तुम्हाला आणि कॉलिंग कंट्रोल दिलेलं असेल तुम्हाला इथं इकडे साईडला. या ठिकाणी तुम्हाला सगळं दिलेलं असतं इथं या ठिकाणी. एवढं तुम्हाला दिलेलं असेल. आता मी सध्या गाडी बंद करतो, बनवून ओपन करतो आणि तुम्हाला गाडीबद्दल इंजिनमध्ये तुम्हाला काय काय भेटेल, मग त्याची पॉवर किती असणार आणि टॉर्क किती असणार त्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. पहिले ती गाडीला पहिल्यांदा बंद करून टाकतो. ठीक आहे. आणि आता इथं बघा इकडे चाललं तुम्हाला खाली इथं हे बघा इथं थोडंसं तुम्हाला दिलं असतं नाही वायर ठेवणार आहे, तुम्हाला जागा दिली असते आणि इथं तुम्हाला ही बनवून ओपन करण्याची जागा दिली असणार आहे. पहिल्यांदा मी बनवून ओपन करतो ना तुम्हाला दाखवतो. हे मित्रांनो, तुमचं आता हे इंजिन तुम्हाला असणार आहे 4 सिलेंडरमध्ये. वरती तुम्हाला अजून तुम्हाला जागा दिली नसणार आहे. हे नॉर्मली असेल तुम्हाला सिलेंडर तुम्हाला असणार 4 सिलेंडरमध्ये. ठीक आहे. इकडे तुम्हाला बॅटरी दिलेली असणार आहे, फ्युचर कंट्रोल आहे, ABS, EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे खालच्या साईडला. ठीक आहे. हे आपलं बाकीचं याचं असणार आहे ब्रेक ऑइलचं आणि बाकीचं याचं असणार आहे कसलं कुलंटचं आणि हे वायपरचं पाणी भरण्याचं. ठीक आहे. हे तुमचं असणार आहे 1.2 लिटरचं कापा पेट्रोल इंजिन दिलेलं असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला CNG पण भेटते आणि पेट्रोलमध्ये पण ही तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. पेट्रोल मॉडलमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 83 BHPची जी 6000 RPM झाली होती आणि 113.8 AM तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 4000 RPM झाला होता पेट्रोल मॉडलमध्ये. पेट्रोल प्लस CNGमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 69 PSची पॉवर भेटते, 6000 RPM झाली होती आणि 92.2 NMचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 4000 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअली तुम्हाला गिअरबॉक्स भेटतो आणि पेट्रोलमध्ये तुम्हाला असणार आहे 5 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड तुम्हाला AMTमध्ये तुम्हाला गिअरबॉक्स भेटून जाईल यामध्ये. मित्रांनो, आता मी त्या बोर्डवर बंद करतो आणि बाकीचं तुम्हाला कलर कोणते भेटतील आणि डायमेन्शन काय असणार तुम्हाला माहिती देतो. डायमेन्शन तुम्हाला असणार आहे गाडीचं लेंथ असेल तुम्हाला 3815 mm पर्यंत, वेट दिलेली असणार आहे 1680 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1520 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणार आहे 2450 mm पर्यंत. तुम्हाला 9 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. एक असणार आहे रेड, सिल्वर, ग्रे, ब्ल्यू, नंतर मग ॲमेझॉन ग्रे, एक असणार आहे ग्रीन कलर, स्पार्क ग्रे कलर आणि ॲटॅलिक व्हाईट कलरमध्ये तुम्हाला ही गाडी असणार आहे. एक ड्युअल टोन असणार आहे तुमची ॲटलिस्ट व्हाईट विथ ॲबेस ब्लॅक रूफ. एवढ्या तुम्हाला कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. 1,00,000 किलोमीटर आणि तुम्हाला 7 वर्षाची तुम्हाला एक्सटेंडेड वॉरंटी भेटून जाईल आणि रोड असिस्ट तुम्हाला ॲप्लिकेशन भेटून जाईल यामध्ये RSA म्हणून भेटून जाईल तुम्हाला. या गाडीमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे ESC VSM एवढंमध्ये दिलेलं असणार यामध्ये. आणि एक असणारे हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल तुम्हाला जेवण भेटून जाईल. नंतर मग ड्राईव्ह रिअर व्ह्यू कॅमेरा मॉनिटर असणार तुम्हाला दिलेल्यामध्ये आणि एक असणारे व्हेकल स्टॅबिलिटी तुम्हाला पण त्यामध्ये भेटून जाईल. चला मित्रांनो, तुम्हाला यावेळेचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी परत पुढच्याच व्हिडिओ आत्ता मी हा व्हिडिओ सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकतो. कल्याण शिरफळ्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल होंडाई शोरूमचा. ठीक आहे.
आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असताना विथ तुम्हाला ॲड्रेस पण देऊन टाकेल. जर कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही जाऊन करू शकतात. या शोरूममध्ये तुम्हाला EVची जी क्रेटा मॉडल आहे ती पण तुम्हाला इथं अवेलेबल आहे. त्याच्या साईडला बघा ती EVची मॉडल आहे, ही पण स्पोर्ट्स मॉडल आहे. आणि बाकीचे पण आहे, एक्स्ट्रा पण आहे, क्रेटा पेट्रोल मॉडल पण आहे आणि बाकीच्या आपले वेरना या सर्व तुम्हाला मॉडल या शोरूममध्ये अवेलेबल असणार आहे. कोणाला जर इन्क्वायरी जर करायची असेल तर तुम्ही इथं येऊन करू शकतात. ठीक आहे. आणि जे लोक माझ्या चॅनल ते नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडीवरून परत पुढच्या भेटूया.